नमस्कार मंडळी. महानगरपालिकेच्या निकालानंतर विविध महानगरपालिकांमध्ये महापौर कोण होणार याची चर्चा सुरू झाली. त्यातही मुंबई महानगरपालिकेत महापौर कोणाचा बसणार याची सर्वाधिक चर्चा होती. मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर बसायला पाहिजे नियमानुसार. पण उभाटा सेनेला आशा निर्माण झाली की काही समीकरणं जुळून येतील आणि आपला महापौर बसेल. ही आशा त्यांच्या मनात निर्माण झालेली असतानाच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मात्र वेगळंच घडलं. तिथे मनसेच्या नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेला थेट पाठिंबा दिला आणि त्याचं समर्थनही केलं मनसेकडून. ते समर्थन असं होतं की सत्तेसाठी म्हणजे निधी मिळावा आपापल्या मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी, त्यासाठी आम्ही शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देतोय, भले निवडणूक विरोधात लढलेली असताना. आणि त्यामुळे उबाठा सेनेने जे काही मनोरे रचले होते, स्वप्नातले मनोरे, ते सगळे ध्वस्त झाले. आणि मग पुन्हा सुरू झालं गद्दार नीतिमत्ता, राजकारणातली नीतिमत्ता वगैरे वगैरे. पण हे सगळं सुरू असताना काही गोष्टी मात्र सोयीस्कररित्या विसरण्यात आल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फारसं यश मिळालं नाही आणि त्यामुळे त्याची चर्चा झाली, त्याच्यावर व्हिडिओ झाले. पण हे अपयश शरद पवारांना कसं आलं आणि त्याचा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा संबंध काय सांगतो. शरद पवार यांना मराठी मीडियाने राजकारणाचे चाणक्य असं म्हटलं आणि शरद पवारही आपली चाणक्यगिरी सिद्ध करण्यासाठी अनेक उचापत्या करत असतात. 2014ला विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळेस भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या, पण त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत मिळालं नाही. त्यावेळेस शरद पवारांनी पहिली काडी टाकली होती आणि ती काडी अशी होती की त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायचं जाहीर करून टाकलं होतं. अर्थात त्याचा काही फायदा झाला नाही, कारण तत्कालीन शिवसेना ही सत्तेत आली आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसले, महायुतीचं सरकार स्थापन झालं. पण आपण त्यावेळेस बिनशर्त पाठिंबा का दिला होता याचं स्पष्टीकरण देताना शरद पवार म्हणाले की भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये वितुष्टता निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये लढाई झगडे व्हावे, यासाठी आपण पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2019 मध्ये शरद पवारांनी तीच खेळी रचली आणि महायुतीला स्पष्ट बहुमत महाराष्ट्राच्या जनतेने दिलं असताना उद्धव ठाकरे यांना आपल्या पदरात घेतलं आणि उद्धव ठाकरेही गेले, कारण त्यांना मुख्यमंत्री पद हवं होतं. आणि अशा तऱ्हेनं भाजपला सत्तेबाहेर ठेवून शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं, ज्याला महाविकास आघाडीचं सरकार असं म्हटलं गेलं. आता त्यावेळेस शरद पवारांनी जी काही केली होती त्याला आपल्या सामान्य भाषेमध्ये कालाकांडी म्हणतात, पण ती चाणक्यगिरी होती असं मीडिया बोंबलून सांगत होतं. शरद पवार अशी चाणक्यगिरी करत असतात, पण तुम्ही एक बघितलंय का की या चाणक्यगिरीमध्ये जो फरफटत जातो त्याची मात्र हालत फार वाईट होते. आणि नेमकं तसंच झालं. अर्थात त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी एका जाहीर कार्यक्रमात एक वक्तव्य केलं होतं की शरद पवार हे आमचे राजकीय गुरु आहेत आणि आमदारांची संख्या किंवा संख्याबळ नसतानाही सत्तेत कसं जायचं हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो, असं उद्धव ठाकरे त्यावेळेस म्हणाले होते. बरोबर आहे, शरद पवार यांच्यासारख्या गुरुने त्यांना दीक्षा दिली होती आणि तिथून त्यांनी शिक्षा घेतली होती. आणि ती शिक्षा होती की संख्याबळ नसताना सत्तेत कसं जायचं. आणि ते उद्धव ठाकरे यांनी जाहीररित्या सांगून टाकलं होतं. आता लक्षात घ्या, गुरुची विद्या काही तिथपर्यंत थांबत नाही, कारण गुरुची विद्या
शरद पवारांकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे आली तर ती तशीच खाली जाणार की नाही? आणि ती जात असते मित्रांनो, कारण शेवटी प्रत्येकाला गुरु बनायचं असतं. आज कुठल्याही राजकीय पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विचारलं तरी तो सांगेल की मला राजकारणात कमीत कमी एवढी उंची गाठायची की मला शरद पवार व्हायचंय. आणि मग तशी शरद पवारांपर्यंत जाणारी, मग त्यासाठी शरद पवारांसारख्या कालाकांडी करणारे सगळ्या गोष्टी ह्या कराव्या लागतात. आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वेगळं काय झालं तिथं? जे मनसेचे 5 की 7 नगरसेवक आहेत त्यांना शेवटी सत्तेत जायचं होतं. आणि सत्तेत जाण्यासाठी संख्याबळाची आवश्यकता नसते, हे खुद्द उद्धव ठाकरे यांनी आपले गुरु शरद पवार यांच्या अहवालाने सांगितलं. आणि मग जर मनसेच्या नगरसेवकांनी ठरवलं असेल की ठीक आहे, आपल्याकडे संख्याबळ नाहीये, पण आपण आपले गुरु म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरे यांचं अनुसरण करू शकतो, आणि त्यांनी ते अनुसरण केलं तर दोष कोणाचा? मग राजकारणातली नीतिमत्ता, राजकारणातली सुचिरभूतता, संस्कृती हे काय आहे? हे काही नसतंच मित्रांनो, हे काही नसतंच. पण ज्या वेळेस आपल्यावर शेकतं त्यावेळेस या सगळ्या गोलमटोल शब्दांची आठवण यायला लागते. उद्धव ठाकरेंना त्या शब्दांची आठवण सातत्याने आता होते, किंवा त्यांचे जे प्रवक्ते आहेत संजय राऊत, ते हेच शब्द सातत्याने बोलतायत की आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आणि तितकं नाही मित्रांनो, तर महाराष्ट्राच्या पाठीत, महाराष्ट्राचा संबंध काय याच्यात? महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलेला नाही, कारण महाराष्ट्रने हे सगळं बघितलेलं आहे. आणि गुरुची शिक्षा गुरुला काय असते हेही महाराष्ट्र जाणतो. आणि त्यामुळे महाराष्ट्राचा संबंध नाही. हा खंजीर खुपसला गेलाय तो म्हणजे उबाटा सेनेच्या पाठी. आता उबाटा सेनेने देखील खंजीर खुपसला कुठे? तिथे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला होता, कारण महाराष्ट्रातल्या जनतेने 2019 मध्ये महायुतीला मतदान केलं होतं, भाजप शिवसेनेला मतदान केलं होतं. आणि ज्या वेळेस शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही शरद पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री पदासाठी गेली, त्यावेळेस तो महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणं होतं. आणि ते सोयीस्कररित्या त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता मात्र खंजीर खुपसला. अरे वा, उद्धव ठाकरेंना ज्या गुरूंकडून दीक्षा मिळाली, शेवटी उद्धव ठाकरे आता ज्यांचे नवीन गुरु झालेले आहेत त्यांनी आपल्याच गुरुला आपलीच विद्या दाखवून दिली. मग यात चुकीचं काय? चुकीचं काहीही नाही. आता याचं विश्लेषण कोण करणार? आणि याचं विश्लेषण कोण करणार नाही? मराठी मीडिया तर करणारच नाही, कारण त्यांनी ऑलरेडी शरद पवारांना चाणक्य बनवून टाकलेलं आहे. आणि त्या चाणक्याला त्याची विद्या ज्या वेळेस पराभूत करते ते मराठी मीडियाला बघवणार नाही. आज शरद पवारांना त्यांचीच विद्या पराभूत करती झालेली आहे, आणि आता पाळी आहे उद्धव ठाकरे यांची. त्यांना त्यांचीच विद्या पराभूत करते, आणि भविष्यात हे पुढे होत राहणार आहे. जे तुम्ही पेरलं तेच उगवणार आहे. फक्त कधी काळी दुसऱ्यांच्या शेतात ते उगवत होतं तण, विषारी किंवा गांजा, आता तो तुमच्या शेतात उगवतोय. एवढाच त्यातला फरक आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.